नमस्कार, स्नेतिकाज रेसिपी मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे। आज आपण पाहणार आहोत मराठवाड्यातील सुप्रसिद्ध असा निलंगा राईस, तोही घरच्या घरी अगदी सोप्या पद्धतीने। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। एक कांदा उभा छान कट करून घेतलेला आहे, एक टोमॅटो, 4-5 हिरवी मिरची उभी चिरून घेतलेली आहे, एक बटाटा, एक वाटी हिरवा वाटाणा घेतलेला आहे, तर कसुरी मेथी, 2 चमचे मसूर डाळ घेतलेली आहे, 1 चमचा बिर्याणी मसाला, फूड कलर, कोथिंबीर बारीक छान कट करून घेतलेली आहे, खडे मसाले, गरम मसाला, 1 चमचा जिरे घेतलेले आहेत, मीठ, अद्रक आणि लसूण ठेचून घेतलेला आहे। या ठिकाणी मी 2 कप छानतारा तांदूळ घेतलेला आहे, तुम्ही कोणताही वापरू शकता। त्यानंतर गॅसवरती कुकर ठेवून त्यामध्ये 4 पळी तेल टाकून घेणार आहे। तेल छान गरम होऊ द्यायचं आहे। तेल छान कडकडीत गरम झाल्यानंतर 1 चमचा जिरे टाकून घेणार आहे। जिरे छान तडतडू द्यायचे आहेत। जिरे छान तडतडल्यानंतर आपण त्यामध्ये बारीक कट करून घेतलेला कांदा टाकून घेणार आहोत। कांदा आपल्याला छान सोनेरी रंग येईपर्यंत परतून घ्यायचा आहे, सतत हलवून तुम्ही बघू शकता आपल्या कांद्याचा कलर आता चेंज झालेला आहे। त्यानंतर आपल्याला खडे मसाले टाकून घ्यायचे आहेत। खडे मसाले सुरुवातीला तेलात टाकायचे नाही आहेत, कारण ते करपतात, म्हणून कांदा टाकल्यानंतर टाकायचे आहेत खडे मसाले, म्हणजे त्याची चव छान लागते। त्यानंतर आपण त्यामध्ये कट करून घेतलेली हिरवी मिरची टाकून घेणार आहोत। हिरवी मिरची उभी कट करून घेतलेली आहे मी। त्यानंतर आपल्याला हिरवी मिरची छान अशी परतून घ्यायची आहे तेलामध्ये। लगेच त्यामध्ये आपण कट करून घेतलेला बटाटा टाकून घेणार आहोत। बटाटाही आपल्याला छान असा परतून घ्यायचा आहे, त्याचा कलर चेंज होईपर्यंत। व्यवस्थित असा परतल्यानंतर त्याची टेस्ट खूप छान लागते। बटाटा आपला छान असा परतलेला आहे। आता आपण लगेच त्यामध्ये कट करून घेतलेला टमाटर टाकून घेणार आहोत। टमाटरही आपल्याला छान असा परतून घ्यायचा आहे। टमाटरला परतायला जास्त वेळ लागत नाही, त्यामुळे टमाटर हा शेवटला टाकून घेतलेला आहे। आता आपला टमाटर छान असा परतत आलेला आहे। त्यानंतर आपण त्यामध्ये हिरवा वाटाणा टाकून घेणार आहोत। वाटाणाही आपल्याला तेलात छान असा परतून घ्यायचा आहे, सतत हलवून। गॅसची फ्लेम ही फास्टच ठेवायची आहे, लो करायची नाही आहे। हे सर्व साहित्य छान असं आता परतलेलं आहे। त्यानंतर आपण त्यामध्ये 1 चमचा अद्रक आणि लसूणची पेस्ट टाकून घेणार आहोत। ही पेस्टही आपल्याला छान अशी परतून घ्यायची आहे, जेणेकरून ती कच्ची राहू नये आणि त्याचा वासही येऊ नये। अशा पद्धतीने ती परतून घ्यायची आहे आपल्याला, हलवून। अद्रक आणि लसूण छान असा परतलेला आहे। त्यानंतर लगेच आपण त्यामध्ये 1 चमचा बिर्याणी मसाला टाकून घेणार आहोत। त्यानंतर लगेच 1 चमचा बिर्याणी मसाला टाकल्यानंतर 1 चमचा गरम मसाला टाकून घेणार आहे। गरम मसाला तुम्ही तुमच्या आवडीनुसार टाकू शकता, ते ऑप्शनल आहे। ते आपल्याला छान असं हलवून घ्यायचं आहे। व्यवस्थित हलवल्यानंतर आपण लगेच त्यामध्ये 1 चमचा मीठ टाकून घेणार आहोत। त्यांना परवडणारा आणि गरिबांना आवडणारा अशी या राईसची ओळख आहे, तर तुम्ही एक वेळेस घरच्या घरी असा राईस नक्की ट्राय करा। त्यानंतर मी त्यामध्ये 2 ग्लास पाणी टाकून घेणार आहे। 2 कप तांदळासाठी मी ह्या ठिकाणी 2 ग्लास पाणी वापरलेलं आहे। त्यानंतर आपल्याला वरतून बारीक छान कट करून घेतलेली कोथिंबीर टाकून घ्यायची आहे, आणि लगेच त्या कोथिंबीर टाकल्यानंतर आपल्याला त्यावरून लगेच कसुरी मेथी टाकून घ्यायची आहे। कसुरी मेथीमुळे निलंगा राईसला चव खूप छान येते। छान असं हलवून घ्यायचं आहे। त्यानंतर आपण त्यामध्ये 1 चमचा घरगुती काळं तिखट टाकून घेणार आहोत। त्यानंतर आपल्याला लगेच त्यामध्ये फूड कलर टाकून घ्यायचा आहे आणि परत एकदा हलवून घ्यायचं आहे। तुम्ही बघू शकता किती छान ह्याला कलर आलेला आहे। आता स्टॉलवर मिळतो तसा हा राईस घरच्या घरी तयार होतो, त्यामुळे तुम्ही एक वेळेस नक्की ट्राय करा। आता पाण्याला छान उकळी काढून घ्यायची आहे। उकळी आल्यानंतर त्यामध्ये आपण स्वच्छ धुवून घेतलेला डाळ आणि तांदूळ टाकून घेणार आहोत। डाळ जास्त वापरायची नाही आहे। मी 2 कप तांदळासाठी या ठिकाणी 2 चमचे मसूर डाळ वापरलेली आहे। त्यानंतर कुकरचे झाकण लावून आपल्याला निलंगा राईस परफेक्ट असा तयार झालेला आहे। व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद। चला तर मग भेटूया अशाच एका छानशा रेसिपीमध्ये। बाय अँड टेक केअर।